वेलकम गाइस। और हम लोग आए रत्नागिरी। क्या रे गणपती पुढे मंदिर आहे। ह्याच्यामध्ये बघू शकता स्थानिक श्री देव गणपती पुढे हे तुम्ही बघू शकता। ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि गणपती देवाचं मंदिर आहे। याच्या इकडे फार टुरिस्ट येत आहे आणि पाठीमागे समुद्र आहे। बीच रत्नागिरी जो बांडिया बोलता है ना, रत्नागिरी, ऐसा रत्नागिरी एकदम गाइज। मी मराठी का बोलत आहे? मराठी यायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये आला आहे मराठी नाही बोलणार तर तुम्हाला काय लागणार असं नाही। आपण मराठी बोलायलाच पाहिजे असं इकडे आलं तर। आणि आम्ही प्रॉपरली आता रिव्हल करतो, गोवामध्ये जाणार आहात, पण आम्ही इकडे गणपतीपुळ्याला चांगलं असं मोठं मंदिर आहे आणि फार फेमस आहे। तर ह्याच्यामध्ये आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे। नंतर इकडनं आम्ही गोव्याला निघणार आणि ते तुम्हाला मंदिर दाखवतो। तुम्ही पण आमच्यासोबत बने राहा। आपल्या इथे रत्नागिरीला गणपतीपुळे हा मंदिर फार फेमस आहे। तर बघू शकता आपल्या इकडे हा मंदिर आहे आणि फार प्रेम आणि शुद्ध आणि फार चांगला आहे। आणि इथे फार प्रमाणात लोक फार भरपूर येतात इकडे। आणि ह्याच्यामध्ये आज अशी जी गर्दी आज नाही आहे। बघू शकता किती चांगलं बनवलेलं मंदिर आहे। आणि हे आमचे सगळं फॅमिली आहे। आणि मागे बघू शकता तुम्ही किती चांगलं बीच आहे रत्नागिरी। आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हा आहे। आणि सगळं व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा। बघू शकता आम्ही रत्नागिरी आहे, गणपतीपुळे मंदिरचे मागे आहे हा बीच, रत्नागिरीचा ब्रिज। हाच बीच आहे जो आपल्या गोव्याला लागतो आणि गोवा जाणार आहे। गोव्याला इकडनंच आम्ही गोवा जाणार आहे। बघू शकता समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसल्यामुळे कृपया समुद्र स्नानास जाऊ नका। जायचे असल्यास समुद्राच्या बाबत पूर्ण माहिती घेऊनच स्नानास जा। समुद्र स्नानास जाताना आपले कपडे, मौल्यवान वस्तू यांची लहान मुलांना समुद्रात जाऊ देऊ नका। पालकांनी त्याबाबत काळजी घ्या। स्त्रियांनी आपले दागिने व मौल्यवान वस्तू सांभाळाव्या। लहान मुलांच्या अंगावरील दागिन्यांची काळजी घ्या। लहान मुले हरवल्यास